बरेच जण असे असतात की ज्यांना भाताशिवाय जेवण अपूर्ण वाटतं, पण तरीसुद्धा एकाच प्रकारचा पुलाव किंवा डाळ भात खाऊन कंटाळा आला असेल तर यावेळी भाताबरोबर असा डाळ पालक नक्की ट्राय करा. नमस्कार, मराठी अन्नपूर्णा डिलाईट्समध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. तर आज आपण एकदम सोप्या पद्धतीने झटपट डाळ पालक कसा बनवायचा ते बघणार आहोत. तर सुरुवात करूया आजच्या रेसिपीला. सर्वात आधी इथं मी अर्धी वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे आणि त्याच वाटीनं पाव वाटी तुरीची डाळ घ्यायची आहे आणि त्याच वाटीने जवळपास 2 ते 2.5 वाट्या इथं मी पालक घेतलेला आहे. पालक स्वच्छ धुवून असा थोडासा जाडसर चिरून घ्यायचा आहे. आता यानंतर या दोन्ही डाळी एकत्र करूया आणि 2 ते 3 पाण्याने डाळी आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत. त्यानंतर इथं मी कुकर घेतलेला आहे. आता कुकरमध्ये आपल्याला पालक टाकून घ्यायचा आहे. त्याचबरोबर आपण यामध्ये धुवून घेतलेल्या डाळीसुद्धा टाकून घेणार आहोत. तर इथं मी एक मोठा टोमॅटो चिरून घेतलेला आहे, तो सुद्धा यामध्ये टाकून घेऊया. त्याचबरोबर 2 ते 3 हिरव्या मिरच्या आपल्याला यामध्ये टाकायच्या आहेत आणि यानंतर अर्धा टीस्पून हळद आणि चवीपुरतं मीठ घालायचं आहे. हे सगळे पदार्थ शिजण्यासाठी यामध्ये पाणी टाकून घेऊया आणि सगळे पदार्थ व्यवस्थित एकत्र करून घेऊया. पाण्याचं प्रमाण थोडंसं कमी वाटलं म्हणून पुन्हा मी पाणी वाढवलेलं आहे. तर जवळपास 3 वाटी किंवा त्यापेक्षा थोडंसं जास्त पाणी इथं मी वापरलेलं आहे. कुकरचं झाकण बंद करूया आणि लो टू मीडियम फ्लेमवर कुकरच्या 2 ते 3 शिट्ट्या आपल्याला करून घ्यायच्या आहेत. किंवा तुमच्या कुकरला तुम्ही नेहमी डाळ शिजवताना जेवढ्या शिट्ट्या करून घेत असाल तेवढ्या शिट्ट्या झाल्यानंतर गॅसची फ्लेम बंद करायची आहे. कुकर थंड झालेला आहे. आता यामध्ये रवी फिरवून घेऊ, म्हणजे सगळे पदार्थ व्यवस्थित एकजीव होऊन डाळीला आणखी दाटसरपणा येईल. डाळ व्यवस्थित शिजलेली आहे, त्यामुळे रवीऐवजी तुम्ही चमच्याचा वापरसुद्धा करू शकता. त्यानंतर कढाईमध्ये मी 2 ते 3 टेबलस्पून तेल घेतलेलं आहे. तेल तापल्यानंतर यामध्ये अर्धा टीस्पून मोहरी आणि पाव टीस्पून आपल्याला जिरे टाकायचे आहेत. जिरे आणि मोहरी तळल्यानंतर यामध्ये 1 टेबलस्पून आपल्याला लसूण टाकायचा आहे. लसूण हलकासा सोनेरी व्हायला सुरुवात झाली की यामध्ये एक मीडियम साईजचा बारीक चिरलेला कांदा टाकून घेऊया. कांदा मऊ झाल्यानंतर किंवा हलकासा सोनेरी झाला की यामध्ये पाव टीस्पून हिंग, 1 टीस्पून लाल तिखट आणि 1 टेबलस्पून धणा पावडर टाकायचे आहे. यासाठी अगदी थोडंसं मीठ टाकून घेऊया, कारण संपूर्ण डाळीसाठीचं मीठ आपण सुरुवातीला टाकलेलं होतं. लो फ्लेमवरच अर्धा ते 1 मिनिटासाठी लाल तिखट, धणा पावडर आणि कांदा व्यवस्थित परतून घ्यायचा आहे. यापेक्षा जास्त वेळ परतू दिले तर पदार्थ करपू शकता. आता यानंतर यामध्ये शिजून घेतलेली डाळ टाकून घेऊया. डाळ जास्त घट्ट वाटत असेल तर यामध्ये पुन्हा थोडंसं पाणी वाढवायचं आहे. याची फ्लेम हाय करायची आहे आणि हाय फ्लेमवर डाळीला उकळी काढून घ्यायची आहे. उकळी आल्यानंतर गॅसची फ्लेम लो करूया आणि 2 ते 3 मिनिटांसाठी डाळ आपल्याला शिजून घ्यायची आहे. शेवटी यामध्ये 1 टेबलस्पून गरम मसाला टाकून घेऊया आणि 1 मिनिटासाठी लो फ्लेमवर डाळ आपल्याला शिजून घ्यायची आहे. आता गॅस बंद करूया आणि डाळीसाठी फोडणी तयार करून घेऊया. फोडणीसाठी इथं मी 2 टेबलस्पून तूप घेतलेलं आहे. तूप चांगलं गरम झालं की यामध्ये अर्धा टेबलस्पून जिरे आणि 1 टेबलस्पून हलकासा ठेचून घेतलेला किंवा उभा चिरून घेतलेला लसूण टाकायचा आहे. यामध्ये 2 ते 3 लाल मिरचीचे तुकडे टाकून घेऊया. त्याचबरोबर पाव टीस्पून लाल तिखट टाकायचं आहे. लाल तिखटामुळे फोडणी तिखट लागू नये म्हणून यामध्ये अगदी थोडंसं मीठ घालायचं आहे आणि ही कडकडीत फोडणी आपल्याला डाळीवर टाकून घ्यायची आहे. फोडणी टाकून झाली की लगेच यावरती 1 ते 2 मिनिटांसाठी झाकण ठेवायचं आहे आणि यानंतर तुम्ही छान वाफळत्या भातासोबत आणि चटपटीत लोणच्यासोबत डाळ पालक एन्जॉय करू शकता. आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू एका वेगळ्या रेसिपीसोबत. तोपर्यंत मराठी अन्नपूर्णा डिलाईट्ससोबत अशाच नवनवीन रेसिपीज बघत राहा, बनवत राहा आणि खात राहा. धन्यवाद.